चिखली तालुक्यातील रोहडा ते आंत्रिखेडेकर आणि तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर या रस्त्यांच्या अत्यंत दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। रस्त्यांच्या दुरुस्ती व तत्काळ बांधकामाच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी चिखली तहसील कार्यालयासमोर 1 जून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। याबाबत 20 मे रोजी तहसीलदारांना निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। रोहडा ते आंत्रिखेडेकर हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या विळख्यात असल्याने विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर आंत्रिखेडेकर ते तपोवन देवी रस्त्याला मंजुरी मिळूनही काम का रखडलंय असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। या ग्रामीण भागात शेती, दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालनासारखे जोडधंदे मोठ्या प्रमाणात चालतात। रस्ता चांगला झाल्यास शेतीमाल व भाजीपाला वाहतुकीला मोठी गती मिळेल असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। या उपोषणात राहुल टाकळकर, संजय खेडेकर, समाधान खेडेकर, नारायण चित्राणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत। दरम्यान या आंदोलन स्थळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ, शिवसेना नेते कपिल खेडेकर, संतोष भुतेकर, शेतकरी नेते विनायक सरनाईक, समाधान कणखर, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते शिवाजी पवार आणि प्रदीप वाघ यांनी भेटी देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। खेडेकर ते रोडा या रस्त्याच्या मागणीसाठी दोन्ही गावकरी आज उपोषणाला बसलेले आहे। गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही सततचा पाठपुरावा करत आहोत या रस्त्यासाठी, परंतु प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज आमरण उपोषण या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने सुरू झालेले आहे। जर 1-2 दिवसात आमच्या या मागण्या मान्य केल्या नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही गावकऱ्यांच्या वतीने करणार आहोत, असं या ठिकाणी इशारा देतो। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।